नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपलं या YouTube प्लॅटफॉर्मवरती। विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीटी एक्झाम जी नोव्हेंबर महिन्यामध्ये 23 तारखेला संपन्न झाली आणि काहीच दिवसापूर्वी त्याचा अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात आला। आता ही एक्झाम आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती, कारण सर्वोच्च न्यायालयाने जो काही निकाल दिला गेला होता त्यामध्ये जे काही सेवेमध्ये असणारे शिक्षक वर्ग होते, ज्यांची 5 वर्षापेक्षा जास्त सेवा शिल्लक राहिलेली आहे, त्यांच्यासाठी टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली होती आणि 2 वर्षाचा कालावधी त्यांच्यासाठी देण्यात आलेला होता। आणि त्यामुळे असंख्य शिक्षक वर्ग असतील सेवेमध्ये असणारे आणि जे सेवेमध्ये जाण्याची इच्छा बाळगत असणारे विद्यार्थी वर्ग असतील, त्यांच्यासाठीची ही एक्झाम अत्यंत महत्त्वाची होती। आणि सरते शेवटी प्रचंड मोठ्या त्या वेट नंतर ती प्रसिद्ध करण्यात आली निकालाद्वारे, ज्यामध्ये जवळजवळ 5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, बरोबर। आणि निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर निकालामधून जी काही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली त्यातून आपल्याला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की जवळजवळ या परीक्षेमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांमधील 4 लाखापर्यंत विद्यार्थी पात्र होऊ शकले नाही। जरी आपण बघतोय निकाल आतापर्यंतचा लागलेला हा निकाल संख्या जरी जास्त वाटत असली तरी एकूण बसणाऱ्या संख्येतून पास आउट होणाऱ्या पात्र होणाऱ्या संख्येमध्ये खूपच तफावत आहे। संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या द्वारे पाहूयात, कशा पद्धतीने फरक आहे। चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायचं आहे, शेअर करायचा व्हिडिओ आणि आवडला असेल लाईक करायचे। बातमी जाणून घेऊयात काय दिलेलं आहे। नुकतीच वृत्तपत्रामध्ये सुद्धा संपूर्ण आकडेवारी दिली गेलेली आहे का आपल्यासाठी ही एक्झाम एक हायलाइट करून गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये पास आउट होणाऱ्या संख्ये बघूयात आपण। 3,96,000हून अधिक शिक्षक नापास म्हणजे अपात्र झालेले आहेत। महा टीईटी मधला हा एक प्रकारचा धक्कादायक निकाल आहे। उद्याच्या पिढीला घडवणाऱ्या शिक्षकांची पात्रता ठरवणाऱ्या महा टीईटी परीक्षेचा 2025 चा निकाल जाहीर झाला। या निकालाने संपूर्ण शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का दिला आहे। राज्यातील लाखो उमेदवारांनी अपेक्षेने दिलेल्या परीक्षेत जवळजवळ फक्त 11.28% उमेदवारच उत्तीर्ण झालेले आहेत। तसे पाहता आतापर्यंतच्या टीईटीच्या निकालात जरी आपल्याला वाटलं की टक्केवारी जास्त आहे, परंतु यामध्ये बसणारे विद्यार्थी खूप असल्यामुळे ही टक्केवारी आपल्याला कमी दिसत आहे। तब्बल 3,96,000हून अधिक उमेदवार नापास ठरल्याने गुरुजीच नापास असा सवाल उपस्थित होत आहे। राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार एकूण 4,75,669 उमेदवारांनी महा टीईटी साठी नोंदणी केली होती, बरोबर। त्या सुमारे 28,939 उमेदवार गैरहजर राहिले, पेपरलाच बसले नाहीत। अंतिम निकालात फक्त 50,369 उमेदवार पात्र ठरले असून 3,96,325 उमेदवार अनुत्तरित राहिलेले आहेत। पेपर 1 असू द्यात पेपर 2 दोन्ही स्तरावरती नापासांचे प्रमाण हे चिंताजनक आहे। इयत्ता 1ली ते 5वी साठी असलेल्या पेपर 1 मध्ये 2 लाखाहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली, त्यामध्ये उमेदवारांपैकी केवळ 11.47% यशस्वी झाले आणि पेपर 2 मध्ये 11.13% काय झालेले आहेत, पास आउट झालेले आहेत। आता यामध्ये आपण मागच्याही व्हिडिओमध्ये संपूर्ण आकडेवारी दिली होती, कसा रिझल्ट लागलेला आहे पेपर 1 चा असू द्या पेपर 2 चा, त्यामध्ये बसणारे विद्यार्थी, त्यामध्ये प्रेझेंट किती होते, अब्सेंट किती होते, पास किती झालेले आहे आणि त्यांची असणारी आकडेवारी। हे पेपर 1 चा असू द्यात पेपर 2 मधील गणित विज्ञान असू द्यात किंवा अंतिम निकाल। विद्यार्थी मित्रांनो किंवा शिक्षक वर्गांनो, आपल्याला माहिती आहे या टीईटीची अनिवार्यता किती आहे, कारण एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी बसत असतील आणि पात्रता एकतर आपण या सर्वोच्च न्यायालयाचा वारंवार की जो आपण निकाल आहे त्याची पुन्हा एकदा आपण त्याची चर्चा करतो, कारणच असं कारण या टीईटीची अनिवार्यता सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी सुद्धा केली गेलेली आणि जे सेवेमध्ये जाण्यास इच्छुक असतील त्यांना सुद्धा केलेली। त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात या संख्येमध्ये बसणारे विद्यार्थी आणि पास आउट त्यामध्ये होण्याचं प्रमाण अत्यल्प असणारे, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक संभ्रमावस्था होते की बाबा
परीक्षेचं स्वरूपच कसं आहे की जेणेकरून एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी काय होत आहेत, नापास होत आहेत. कारण आतापर्यंतच्या बघतोय आपण प्रत्येक विद्यार्थी की या क्षेत्राशी रिलेटेड असणारा हा टीईटी देतच असतोय, त्याला अनेक वेळा अपयशाचं सामोरं जावं लागतंय. क्वचित एखाद्या प्रसंगी त्याला पात्रता धारण केली जाते. म्हणजेच काय, या परीक्षेची असणारी जी काठिण्य पातळी जास्त असल्याने विद्यार्थी मित्रांमध्ये या परीक्षेसंदर्भात एक प्रकारची भीती निर्माण झाली. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरतीच मार्ग म्हणून आपण एक 13 तारखेपासून एका सुंदर अशा बॅचचं आयोजन करतोय, ज्यामध्ये खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर तुम्हाला मार्गदर्शक लाभणार आहे. या पेपर 1 असू द्यात, पेपर 2 असू द्यात, याच्यामध्ये इंग्रजी आणि मराठी हे 2 अनिवार्य असणारे विषय जवळजवळ यामध्ये 60 मार्काचं कव्हरिंग होतंय. जे पात्रतेसाठी 82 किंवा 90 यातला निम्म्यापेक्षा जास्त कव्हरिंग करण्यास मार्गदर्शन बाळासाहेब शिंदे सरांचं लागतंय आणि त्यांच्या मार्गदर्शना थ्रू अगदी आउट ऑफ मार्क पाडण्याचं तुम्हाला आश्वासन आणि अगदी त्यांच्याच समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला मार्गदर्शन करते. अनेक वर्षापासून त्यांचं लाभलेलं मार्गदर्शन, त्यांच्या मार्गदर्शना थ्रू अनेक विद्यार्थी ज्यांचं टीईटी पात्र होण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि पुढे टेट थ्रू त्यांना मध्ये जाण्याचं देखील स्वप्न साकार झाले आणि अगदी तंतोतंत 30 टीम तुम्हाला लाभत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत माफक दरामध्ये आपण पाहतोय अनेक बॅचेस आजपर्यंत या महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहेत. त्यातील सर्वात माफक दरामध्ये आपण ही बॅच सुरू करत आहोत. पेपर 1 पेपर 2 असणारी फीज आणि दोन्ही पेपर देत असाल त्यांची फीज आपल्याला स्क्रीनवरती दिसते. 13 तारखेपासून ही बॅच सुरू होत आहे. जे काही अपात्र ठरलेले विद्यार्थी वर्ग असतील किंवा जे नव्याने आता टीईटी देणारे विद्यार्थी वर्ग असतील त्यांच्यासाठी ही एक प्रकारची सुवर्ण संधी आहे, ज्या थ्रू बाळासाहेब शिंदे आणि त्यांच्या अनुभवी टीम मार्फत तुम्हाला मार्गदर्शन लाभत आहे. काय करायचे, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, या कॉन्टॅक्ट वरती कॉल करायचा आहे. संपूर्ण बॅच विषयी डिटेल जाणून घ्यायचे. हे झालं महागुरु 1.0 विषयी. सेवेत असणाऱ्या शिक्षकांसाठी विशेष अशी बॅच सुद्धा आपण सुरू करत आहोत, जी गुरुवर्य 1.0 बॅचचं नाव आहे. इथंही तुम्हाला सेम बाळासाहेब शिंदे सरांचं मार्गदर्शन, महत्वपूर्ण इंग्रजी मराठी विषय, संपूर्ण बॅचची वैशिष्ट्य अगदी तंतोतंत सेम ऍज इट इज त्याच्या फीचं स्ट्रक्चर आहे. ती देखील 13 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. दोन्ही बॅचचं काय दिलेलं आहे, जॉईन करण्याचे संपूर्ण लिंक्स दिलेले आहेत. ऍपची लिंक दिलेली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी काय करायचे, बॅचचे त्या लिंक वरती जाऊन पटापट बॅच जॉईन करायचे. थोडे दिवस राहिलेले आहेत. 13 फेब्रुवारी पासून ज्यावेळेस प्रत्यक्ष या बॅचला सुरुवात होईल त्यावेळेस अगदी चांगल्या पद्धतीने दर्जेदार पद्धतीने मार्गदर्शन करून, आपल्याला माहिती आहे शासन दरवर्षी टीईटी घेते. निश्चितच मे जूनच्या महिन्यामध्ये आपल्याला टीईटीचं नोटिफिकेशन येणार आहे. तोपर्यंत तुमची परिपूर्ण तयारी होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही एक तुम्हाला सुवर्ण संधी आहे. या वर्षी तुमची पात्रता होण्या किंवा धारण करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार आहे. त्यासाठी तुम्हाला सर्व जी काही मी डिटेल दिलेली आहे ती फॉलो करा. 100% यश यावेळेस तुमचं यश प्राप्त होणार आहे, यामध्ये ते मात्र शंका नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, बॅच संदर्भात डिटेल संदर्भात कॉल करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मधल्या लिंक वरती जाऊन बॅच जॉईन करा. माहिती आवडली असेल लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका. गुड बाय अँड टेक केअर.